न्यू। सो आज हम बनाने वाले हैं पनीर वेजिटेबल भुना मसाला। सो उसके लिए पहला हम लोग थोड़ा सा पनीर को फ्राई करके लेने वाले हैं। उसके लिए एक पैन पे 2 स्पून ऑयल डाला है और अभी मैं एक पनीर ऐसा स्लाइस करके नहीं करने वाली हूँ। सो पनीर को डायरेक्टली बड़ा पीस ऐसा ही रख के उसको बाद में मैं कट करके ले लूँगी। सो उसके पहले मैंने तवे पे थोड़ा सा तेल डाल दिया। आई थिंक थोड़ा सा ज़्यादा, यही तवे पे मैं बाकी सब भूंज के भी ले लूँगी। सो अभी 2 स्पून तेल डाला है। तेल डालने के बाद मैं इसमें डाल रही हूँ थोड़ा सा हल्दी, थोड़ा सा मिर्ची का पाउडर और गैस सिम पे रख दो क्योंकि तेल में तुम लोग मसाला डाल रहे हो, उसकी वजह से उसको देखो ये ऐसा इसके ऊपर डाल देने का और ऊपर से भी थोड़ा सा ये भी डाल सकते हैं। थोड़ा सा पास्ता मिक्स में जो थोड़ा सा जीरा पाउडर वगैरह करके रखा है वो डाल रही हूँ मैं। अभी इसको दूसरी साइड स्लोली पलट जाओ क्योंकि तेल उड़ सकता है। एक 5-10 मिनट रख के इसको बंद कर लेंगे क्योंकि दोनों साइड अच्छा फ्राई हो जाएगा। तो इसके बाद मैंने जब तक बाकी सब चीज़ें रेडी करके रखी है तो आपको मैं दिखाती हूँ क्या क्या रेडी करके रखा है। तो मैंने रेडी करके रखा है, प्याज काट के रखा है, 2 टमाटर बारीक कट के रखा है और वेजिटेबल्स में मैं सिर्फ थोड़ा सा मटर और 2 कैप्सिकम और छोटे छोटे टुकड़े फ्लावर का कट करके रखा है मैंने इधर। सो अभी ये फ्राई होने तक मैरिनेशन पार्ट करेंगे। अच्छा फ्राई करके लेने का है, सिम पे रखने का। तो ये देखो ऐसा अच्छा दोनों साइड अच्छा भूंज के आना चाहिए। ये देखो कलर चेंज होना चाहिए। इसको अच्छे से साइड से भी वो मसाला सब लगाना चाहिए। दिखा रही हूँ आपको नज़दीक से और वापस इसे एक बार पलटो। पलट के डालने का है। अभी इसका हो गया। अभी मैं इसका गैस बंद कर लेती हूँ। सो इसको बंद कर दिया। अभी हम लोग करेंगे मैरिनेशन। सो उसके लिए मैं थोड़ा सा कैमरा इधर से उठा के इधर लेके जा रही हूँ। सो अभी मैं इधर में दही निकाल के रखा है। देखो ये ऐसा फुल चमचा दही ले रही हूँ, ऐसा 4। उसमें अभी मैं ऐड करने वाली हूँ सब मसाला ऐड करने वाली हूँ।
करके इसको अच्छे से मिक्स करके रखने का। इसको साइड पे रख देंगे। अभी हम खड़ेंगे, स्टार्ट करेंगे बाकी सब करने के लिए। मैं ज़रा सा कैमरा सेट करके लेती हूँ। तो हम लोग इधर बनाने वाले सबसे पहले कढ़ाई रख देंगे और उसके ऊपर कर दिया और उसके ऊपर तेल लगा देंगे। लगभग अपने को 2 से 3 चमचा तेल लगेगा। हो गया, थोड़ा सा गर्म होने के बाद we will start। तेल गरम हो गया है, सो आई विल पुट सम मस्टर्ड सीड्स, जीरा, उसके बाद जाएगा कांदा, एक छोटा प्याज काट के रखा है वो डाल रही हूँ मैं। होने के बाद उसको अच्छे से थोड़ा सा फ्राई करके लेने का। थोड़ा सा कलर चेंज होना चाहिए। तो हम लोग बना रहे हैं आज वेजिटेबल पनीर भुना मसाला। सो उसके लिए पहला दही में ज़रा इंग्रेडिएंट्स डाल के उसको अलग करके रखा है। दही में मसाला, हल्दी और सब मिक्स करके अलग किया। और इधर पनीरला जरा तेलामध्ये मसाला लावून त्याला थोडंसं फ्राय करून ठेवलेले। पनीरचे तुकडे नाही केले, अख्खा पनीर ठेवून केलेले। आणि मग हे जरा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे। टोमॅटो तुम्ही प्युरी करून पण टाकू शकतो, पण मला प्युरी नाही आवडत, त्यामुळे मला डायरेक्टली टोमॅटो वापरून आता या तेलामध्ये मी आता मसाला ॲड करून घेणार आहे। हल्दी, मसाला, तिखट वगैरे तुमची चवीनुसार जसं पाहिजे तसं थोडंसं रेड चिली पावडर, मसाला टाकताना गॅस सिमवर ठेवा, कारण कचरा बसू शकतो। आणि 1 चमचा थोडासा गरम मसाला, त्याला चांगलं आता परतून घ्यायचं। टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत याला आपल्याला कुक करायचं आणि मसाल्याचा वास पण जाईल त्याच्याने। सो आता मी
याच्यावर हे टाकलं आणि थोडंसं आताच कसुरी मेथी पण ऍड करून घेते. हे बघा कसुरी मेथी. आणि याला थोडं एक ते 2 मिनिटं आपण याला क्लोज करून कुक करूया. क्लोज करून कुक केलं तर पटकन होऊन जाईल. क्लोज करते. क्लोज करून याला 2 ते 3 मिनिटं कुक करूया. आणि आता या साईडला पनीर थंड झाले. या पनीरचा आता मी स्लाइस करून घेणार आहे. स्लाइस केल्यावर दाखवते. छान मॅरिनेट झाले ते आणि इन्स्टंट फ्राय सुद्धा झालेले. अख्खा पनीर असं फ्राय केलेले ना छान लागतात. आता तुम्ही बघू शकता त्या पनीरच्या स्लाइस करून घेतले मी. हे बघा दोन्ही साईड चांगलं रोस्ट होऊन आलेले. वेगळं ठेवणार आहे मी. आता तुम्ही बघू शकता आजूबाजूनी तेल सुटलेले आहे. म्हणजे व्यवस्थित ते मसाला हे झाले. तुम्ही बघू शकता टोमॅटो पण सॉफ्ट झालेले. आणि याच्यात मी गॅस ऑलरेडी सिमवरतीच आहे. आणि आता याच्यात मी ते दही आपण ऍड केलेले ना ते शेवट ऍड करायचं या मसाल्यामध्ये. आता ती दही आपण केले ऍड करून घेणार आहे. हे बघा थोडंसं अर्धा कप पाणी ऍड करू शकता तुम्ही. चांगला मिक्स करून घ्या. हे मिक्स होऊ द्या आणि थोडंसं कुक होऊ द्या. म्हणजे या दह्यामध्ये ऍड केलेले रॉ मसाला सगळं त्याचं कच्चे वास जापर्यंत थोडंसं कुक करून घ्यायचं. त्यामुळे त्याला पुन्हा तुम्ही बंद करून 2 ते 3 मिनिटं त्याला कुक करून घ्यायचं. तेवढ्यात आपण इथे पनीर तळलेले तव्यावर भाजी थोडंसं आपण रोस्ट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता. तर या तव्यामध्ये आपण पनीर रोस्ट केलेले त्या तव्यात पुन्हा ऑन करायच्या. ऑन केल्यानंतर तेल ऑलरेडी आहे पण थोडंसं एक अर्धा चमचा तेल त्याच्यात ऍड करूया. तवा गरम झाल्यानंतर ते स्लाइस केलेले कांदा आणि इथे स्लाइस करून ठेवलेले भाज्या हे याच्यात आपण थोडंसं असं फ्राय करून घेणार आहे. सॉट करून घेणार आहे. सॉट करून नंतर या मिश्रणमध्ये आपण ऍड करणार आहे त्याला. आणि सर्वात शेवट आपण पनीर ऍड करणार त्याच्यात. तो तेल गरम झाले. तेल गरम झाल्यानंतर
चांगलं सॉटिंग करून घ्यायचं. मसाला ॲड करायचा जरूर नाही आहे, ऑलरेडी तेलामध्ये मसाला टाकलेली आहे. जर लागलं तर तुम्हाला तिखट लागेल, म्हणजे झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं कांदा थोडंसं चांगला फ्राय होऊ द्या. करपवायचं नाही आहे. थोडंसं ग्लॉसी झाली ना मग आपण त्याच्यात भाजी ॲड करू शकतो. हे बघा, हे झाले. आणि आता हे थोडंसं मी मसाला ॲड करून घेणार आहे. तुमचे आणि थोडंसं हळद, हळद. ओके, त्याला फक्त 2 ते 5 मिनटं फक्त आपण त्याला चांगलं असं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या पनीरला ॲड करायचं. पनीर ॲड करू आणि त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करून घ्या. दोन ते 3 मिनटं त्याला बंद करून कुक करा, सो दॅट थोडंसं सगळा मसाला त्या पनीरमध्ये उतरेल. आणि इथे एक साईडला हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता आपलं ती ग्रेव्ही रेडी झाली आहे. तेल पूर्ण सुटलेली आहे, खालती मसाला आहे. आपला पुन्हा असं चांगलं असं एक विस्क द्या आणि ही मसाला रेडी झाली आहे आता तुमचं. आणखीन एक 2 ते 3 मिनटं पूर्ण हे झाले म्हणजे तेल पूर्ण वरती येईल आणि मसाला पूर्ण खाली जातील. तिथपर्यंत तुम्हाला चांगलं सिमवर कुक करायचं. एक्सक्यूज मी. आणि इथे बघू शकता तुमचं पनीर पण रेडी झाली आहे. बघा, आणि आता हे जे कुक केलेले मसाला आणि हे भाजी हळूहळू याच्यात तुम्हाला टाकावा लागेल. बघा, आणि टाकून चांगलं त्याला वर खाली करायचं. आणि तुम्हाला थिकनेस किती पाहिजे, आणखीन थोडंसं ग्रेव्ही लागेल असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकता. पण रोटी सब्जीसाठी हे कन्सिस्टन्सी इज इनफ. सो याला आता मिक्स केलं मी आणि थोडंसं 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर याला कुक करायचं. मग तुमचं भाजी रेडी झाली आहे. तर तेवढ्यात मी ते हे कुक होऊ द्या, तेवढ्यात मी ते आवडते सगळं. सो आजची रेसिपी कसे वाटले सगळ्यांनी कमेंट करून नक्की कळवा. आज खूप दिवसांनी मी लाईव्ह आली आहे, कारण की थोडंसं तब्येत बरं नव्हते आणि त्यामुळे लाईव्ह येता नाही जमलं आहे. मसाला बिसाला राहिले त्याच्यात थोडंसं
अर्धा चमचा, अर्धा कप पाणी टाकले मी, अर्धा कप पाणी टाकले ते याच्यात मिक्स करून टाकते, मसाला वाया जाणार नाही. त्याला बंद करायचं आणि कुक करायचं. मला वाटलं एंडिंगमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये क्रीम मी त्याला सजवून हे करू शकता, सर्व करू शकता. मी आज हे बनवलं, आमच्या घरी चपाती बनवलेल्या आहे, चपातीसोबत खायला. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आज खूप दिवसानंतर मी लाईव्ह आलेली आहे आणि आज आपण बनवलेलं आहे पनीर भुना मसाला रेसिपी. तुम्ही बघू शकता थिक पण झालेली आहे. हे बघा, वा वा वा, बघितल्यावरच तोंडात मला पाणी सुटते. हे बघा, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. कुठच्याही तुम्ही बटर नॉन केलं तर आणखीन छान जाईल. प्लस तुम्ही रोटी, भाकरी सोबत तर आणखीन छान लागेल. सो कसे वाटले नक्की कळवा आम्हाला रेसिपी. कट्टा आवरून घेतले. आता आपल्याला ती भाजी तुम्हाला मी वाढून दाखवते कशी झाली सांगा. ती अशी भाज्या म्हणजे असे काय प्रकार बनवतात मुलं सगळं आवडीने, सगळी भाज्या जातील. म्हणजे असं पनीर म्हणा किंवा तुम्ही असं मसालेदार असं दही मॅरिनेशन बरोबर केलेले कुठल्याही सब्जी लहान मुलं खूप आवडीने खातील, खूप आवडीने. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, चॅलेंज करते मी. सो खूप तुम्हाला माझी जी भाजी आवडलेली असेल. आता मस्त वाढून दाखवते मी एकाच्या. वाव, खूप सुंदर. सकाळी सांगते तुम्ही बघू शकता. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली. आणि हे सगळं रोटी, इवन तुम्ही राईस बरोबर पण जाऊ शकतो. रेसिपी आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर द सपोर्ट. आजपर्यंत दिलेली सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. अँड कीप गिविंग युअर सपोर्ट. असंच सतत तुमचं सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टशिवाय आमचं चॅनल, कोणाचंही चॅनल पुढे जायला शक्य नाही आहे. जेवढं लोक वॉच केलं त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा एक नवीन लाईव्हमध्ये. अंटिल देन टेक केअर, गुड नाईट, टाटा, बाय बाय. सो खूप दिवसांनंतर मी लाईव्ह आलेली आहे. आज म्हटलं काहीतरी करूया म्हणून. रोजच रेसिपी टाकते पण थोडंफार 2 हफ्ता तब्येत ठीक नव्हतं, त्यामुळे आवाज वगैरे बसलेली होती, त्यामुळे मला लाईव्ह येता नाही आलं. सो आज तुमच्यासमोर मी घेऊन येते साऊथ इंडियन टाईप कैरी, कच्ची कैरीच्या किसून एक प्रकारचे पिकल बनवतो आम्ही.
हे मेनली उन्हाळ्यात जास्त आम्ही बनवतो. तो ते किसून कसा करायचा, आता तुमच्यासमोर मी कैरी एक मीडियम साईज कैरी म्हणजे एक लांबडा कैरी असतो ना ते किसून ठेवलेले आहे आणि थोडं राई भाजून म्हणजे 1.5 चमचा राई भाजून आणि त्याचं कूट करून ठेवलेलं आहे. लाल तिखट कलरवाले म्हणजे घरी कुटलेले मसाला आहे आणि आपलं तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ एवढंच. आता याच्यात मी वापरते ऑइल आहे जिंजली ऑइल जरा चांगलं मोठे चमचे 2 तेवढं घालायचं आणि तेल तापल्यावर सिमवर ठेवायचं. ही राईचं मिश्रण याच्यात पहिला टाकायचं, राई पावडर केलेले ना त्याला पहिला टाकायचं. तर 2 मिनटं चांगलं त्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायच्या कच्चे वास जापर्यंत. एक 1 ते 2 मिनटात ते वास जातात. थोडंसं ते व्यवस्थित परतू द्या आणि तेलामध्ये आपल्याला मसाला टाकावा लागेल. त्यामुळे तेलामध्ये तुम्ही मसाला टाकताना काय करायचं, थोडं गॅस सिमवर ठेवायचा. राई तेवढं व्यवस्थित परतल्यानंतर राईच्या पावडरने थोडी राई टाकली आहे मी. ते परतल्यानंतर हे बघा तुम्ही ऐकू शकता थोडंसं अख्खी राई पण टाकली आहे मी, त्याचा आवाज येतं. आल्यानंतर आता मी गॅस सिमवर ठेवते. गॅस सिमवर ठेवून थोडंसं 2 मिनिटे हे करते आणि मग मी काय करते याच्यात तिखट. मी गॅस सिमवर ठेवलेली आहे कारण की 1.5 चमचा तिखट टाकलं आहे आणि कलरची मिरची पावडर हे घरी कुटलेले पावडर आहे. मिरची आणून ते लावलं 2 मिनटं त्याला परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गॅस सिमवर आहे. जर गरम तेलात असं टाकलं तर आपल्याला काय लोकांना तिखट सहन नाही होत आणि त्याच्याने त्रास होईल. हे बघा ह्याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर परतू द्या चांगलं आणि समजा याच्यावरती पण तुम्हाला तेल लागत असेल तर नंतर तुम्ही 1 चमचा असं गरम करून भरतून टाकू शकता. हे जे बनवतो आम्ही साऊथ इंडियनमध्ये भरपूर लोक. आता मी टाकते पिकलेले त्याला चांगलं असं वाचवायचं. आणि आता आपल्याला थोडीशी हळद टाकावं लागेल. टाकते आता हळद घेऊन बघू शकता चांगलं कलर आलेले मसाल्याचे पण घरी कुटलेले मसाला त्यामुळे त्याचं आपल्याला व्यवस्थितच मिळणार आहे. आणि 1 चमचा हळदी टाकते मी. हळदी टाकून सिमवर ठेवायचं, जास्त त्याच्यावर नाही ठेवायचं. असं चांगलं त्याला मी 1.5 चमचा तेल टाकले होते तर पूर्ण तेल याच्यात ते असं शोषून घेतले. म्हणजे व्यवस्थित म्हणजे थोडंसं असं फ्राय झाल्यानंतर ना याच्यातून तेल बाहेर पडते. आणि याच्यात जास्त तेल लागतं कारण तेल तिखट मसाला व्यवस्थित राहिला तर जास्त दिवस टिकतात. त्यामुळे आणखीन 1 चमचा अंदाजाने मी जिंजरी ऑइल टाकले आणि याला थोडंसं चांगला परतायला देऊया. थोडा वेळ झाल्यानंतर आपण याच्यावर मीठ टाकूया. आता लगेच नाही टाकायचं. थोडंसं असं तिखट जास्त झालं त्यामुळे मला थोडीशी त्रास होतो. थोडं मला असं तिखट कमी वाटल्यासारखं वाटतं त्यामुळे थोडंसं तिखट ॲड केली. तुम्ही बघू शकता ते फ्राय होतात. करपवायचं नाही त्यामुळे आपण हलका हलका मधून त्याला असं आपल्याला पलटावं लागेल. मी तुम्हाला सांगेन कधी आपल्याला त्याला
बंद करायचं. मग ते जास्त दिवस टिकतं. असं आपण तिखट मसाला जरा फ्राय करून आणि राईचं पावडर करून टाकलेले एक प्रकारची काय म्हणतात त्याला, पिकल असं म्हणू शकता. हे मस्त जाईल दही राईस किंवा ताकभात वगैरे खातो आपण, किंवा कढी केलेल्या, तर त्याच्यासोबत खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. आमच्या चेन्नईमध्ये कसं, साऊथ इंडियामध्ये म्हणजे आमच्या घरी कसं असं पाठीमागे कैरीचं झाड असायचं. उन्हाळ्यात मजा, म्हणजे काढायचं कैरी, झटपट इमिडिएट किसून मसाला वगैरे जाऊन तेलात परतून ऑन द स्पॉट लगेच खायचं. मी त्याची मजाच वेगळी आहे. जास्त दूर येतो त्याच्यातून, त्यामुळे थोडंसं मीडियम आगेवर ठेवलं. त्याला तुम्ही क्लोज करून पण हे करू शकता. क्लोज करून केलं तर काय होईल, त्या वाफेमुळे थोडंसं त्याच्यात पाणी होईल आणि ते पाणी राहिलं तर ते लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे ना क्लोज करता तुम्ही अशा त्याला एक 10-15 मिनटात, एक झटपट करणारा गोष्ट 10-15 मिनटं असं करत राहायचं. हे बघा, आमच्या घराच्या सगळ्यांना फेवरेट आहे. आमच्या साईडला इथे कसं महाराष्ट्रीयनमध्ये दाल राईस, डाळ फोडणीला देऊन वगैरे असं जेवतो ना. म्हणजे साऊथ इंडियामध्ये कसं डाळ शिजवतात घट्ट आणि हळद टाकून, फक्त हळद आणि मीठ टाकून शिजवतात आणि स्टार्टिंग सुरुवात असतं राईसवर. ती एक चमचा ती डाळीचे गोळे घ्यायचे आणि तूप आणि त्याच्यासोबत असं काहीतरी पिकल घेऊन खायचं. इतकं स्वादिष्ट असायचं ना, असं सांगतानाच मला आता तोंडात पाणी येतं. तुम्ही बघू शकता हळूहळू त्याच्यातून तेल पण बाहेर निघते बघा. मी सांगितलं ना, जास्त तेल राहिलं ते म्हणजे व्यवस्थित आपल्याला टिकेल. याच्यासाठी आपण एकदा तुम्ही राईचं तेल वापरू शकता. राईचं तेल वापरलं तर ते राईचं कूट वगैरे टाकायची गरज नाही. पण आम्हाला राईचं तेलाचं सवय नाही आहे, तो आम्ही जिंजरी ऑइल वापरतो. मी आता वापरले जिंजरी ऑइल या या नावाचं अन्वेषण ब्लॅक सेजमी ऑइल. याला तिळाचं, काळे तिळाची तेल येतो, तर ते जरा स्वाद भारी असतात. आम्ही तिकडे चेन्नईला असताना इदयम म्हणून एक प्रोडक्ट वापरायचं. इथे पण मिळतात, पण आता काल परवा मला खूप शोधत होती, स्टॉक संपले होते ते सुपर मार्केटमध्ये. इकडे एक सुपर मार्केट आहे, डीमार्टमध्ये पण मिळतात, तिथे पण नव्हता. त्यामुळे दुसरा एक प्रोडक्ट घ्यायला लागला. याचा पण छान आणि याचं म्हणजे काय म्हणतात, याचं रिव्ह्यूज पण चांगले होते. त्यामुळे ह्या जिंजरी ऑइल मी घेतली. 200 सबस्क्रायबरवरती चॅनलमध्ये मिळालेले आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं, लाईक केलं, मला सपोर्ट केले, खूप खूप धन्यवाद. आणखीन पुढे छान छान व्हिडिओ घेऊन यायला प्रयत्न करेन आणि असंच तुमचं सपोर्टशिवाय काही नाही आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे कोणी व्हिडिओ बघतात नक्की ॲटलिस्ट एक लाईक तरी करा, एवढाच माझा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. एक इन्स्टंट डोसाचा एक शॉर्ट्स टाकलेले होते, त्याच्यात एक सबस्क्रायबरनी विचारलं आहे याच्या डिटेल्ड रेसिपीसाठी तो वेट करतो म्हणून. त्या सबस्क्रायबरला मी सांगते खूप खूप धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी, आणि लवकरच त्याचा लाँग व्हिडिओ मी टाकते. एडिटिंग भरपूर आहे, एडिटिंग करून त्याला मी लाँग व्हिडिओमध्ये टाकेन तुम्हाला, आणि नक्की तुम्हाला टॅग करेन त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता हळूहळू बाजूनी तेल सुटतं आणि रंग पण छान बदलत आले. पहिला कसं तुम्हाला थोडंसं हिरवं असं दिसत होते ना, कैरीचं कीस कसं होतं तसं दिसत होते. आता तुम्ही जवळून दाखवते बघा,
थोडं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतल्यानंतर हे कलर चेंज झाली आहे चांगला. त्याला आता थोडं थोडं आपण परततच राहायचं, कारण पटकन करपू शकतो आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात. आता रोज लाईव्ह यायला प्रयत्न तरी करते, पण काय थोडंसं कामाचा गडबडीत ऑफिसवरून यायलाच मला थोडंसं उशीर होतो, 9 होऊन जातं. त्यामुळे लाईव्ह नाही जमलं, पण नक्की शनिवार रविवार मी लाईव्ह येईल. कारण आता कंटिन्युअस थोडंसं लाईव्ह कुकिंग, भरपूर जणांनी विचारलं तुम्ही जरा लाईव्ह कुकिंग टाका, सांबार रसमचं प्रमाण टाकून मला लाईव्ह कुकिंग करा म्हणून. ते मी करेन नक्की. आता मी याच्यात जरा आणखीन एक 5-10 मिनटानंतर, म्हणजे 5 मिनटानंतर याच्यात आपण मीठ ॲड करू शकतो. हळूहळू तेल सुटायला लागेल, तुम्ही बघू शकता आजूबाजूला. हे बघा, आजूबाजूला तेल सुटायला लागलं आहे. आज शिवजयंती म्हणून सुट्टी होतं आम्हाला, त्यामुळे थोडंफार घरातली कामं आणि यात काय काय बनवायचं आहे त्याचं थोडंसं एक आयडिया पण मांडलं. रेसिपी आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही बघू शकता तेल आजूबाजूला सुटायला लागले. बघा, हे बघा तुम्हाला दाखवते. आता ऑलमोस्ट झालं आहे आपलं हे पिकल. हे असं एअरटाईट कंटेनरमध्ये लावून फ्रीजमध्ये ठेवलं जास्त दिवस टिकेल. तर फ्रीजमध्ये नाही ठेवलं, बाहेरच ठेवलं तरी ठीक आहे. पण फक्त एवढ्याचं तेल आणि मीठ मसाला हे व्यवस्थित याच्यात असलं तर हे जास्त दिवस टिकतात. पिकलमध्ये मेन मसाला आणि तेल याचे प्रमाण व्यवस्थित असतं तर कुठचंही आचार चांगलं, लोणचं जास्त दिवस टिकतील. आणि मेन म्हणजे हायजीन पाहिजे. म्हणजे आमच्या घरी सांगायचं म्हणजे उष्टाच्या हाताने हात लावू नको, रात्री लोणचेचा डब्बा उघडू नको, असं बरणी उघडू नको, म्हणजे आपण चिनी मातीत ठेवायचं तेव्हा सांगायचं. म्हणजे एखादं वाटीत काढून ठेवलं ते वापरलं तर ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बरणी खोलू नका असं म्हणून सांगायचं. म्हणजे त्याच्यामागे सायंटिफिक रिझन पण असतात. इथे आपण कोकणात नाही म्हणत का, घराच्या बाहेर झालं तर आपल्याला हात नाही लावायचं, आंबा खराब होतो. म्हणजे हायजीन रिलेटेड इश्यू जे गोष्ट आपल्याला पाळावं लागेल ते पाळायलाच पाहिजे आपण. तर तुम्ही आता बघू शकता व्यवस्थित याचा कलर चेंज झालेली आहे. आणि आता याच्यावरती मीठ टाकणार आहे. बघा, चवीनुसार मीठ. आणि पुन्हा सांगते, त्याच्यात तिखट आणि जेवढं मी सर्व घरगुती मसाला वापरलेला आहे. आणि मला आणखी थोडंसं तिळाचं तेल लागेल. मी बेसिकली सगळं लोणचं किंवा काही चटणीचं वगैरे तीळ प्रिफर करते, कारण लहानपणापासून सवय झालेली आहे मला. आणि आणखी थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाकलं.
मी हा प्रमाणात मी कधी सध्या वापरलेले नाही आहे, ते मला समजत नाही. आता हात स्वच्छ हे करून हाताने व्यवस्थित झाले आणि काय चिकटत पण नाही, म्हणजे व्यवस्थित झाले. आले थंड झाल्यानंतर खिचडी भात बरोबर पण आपण प्रॅक्टिस करू शकतो. तर माझा खिचडी बघू शकता. मला सांगितलं तेल पेनला पूर्ण ते शोषून घेतलं होतं. आता पूर्ण तेल जेवढं हे झालेलं ते सगळं आता बाहेर पडतं बघा. म्हणजे या तेल पण आपण पटलीमध्ये भरून त्याच्यात तेल व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक किंवा कमेंट करा आणि आजपर्यंत दिलेले सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रयत्न करेन पुन्हा उदाहरणाबद्दल मी बाहेर घ्यायला. सो ऑलमोस्ट झाले, कम्प्लीट झाले बघा. आता बघा चिकटतच नाही आहे, एकदम व्यवस्थित असं जसं पाहिजे तसं येतं. त्यामुळे ते दोन आता रेडी झालेली आहे. म्हणजे ते थंड झाल्यावर ते काचेच्या बरणी करून आपण करू शकतो. इव्हन चमचेत पण नाही आहेत तेवढं ते हे झालेलं आहे सॉफ्ट. हे बघा रंग भारी आले, खूप भारी आहे रंग त्याच्यावर. बस सो थँक्स फॉर वॉचिंग. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर पुन्हा सांगते नक्की एक लाईक करा आणि आजपर्यंत दिलेले सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. अंटिल देन टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. आज काय बनवणार? आज कुळथाची पिठी बनवणार आहे. सो कंटाळा आला सगळं डाळ भात असं खाऊन. सो 2 भाकऱ्या टाकले. सो भाकरीसोबत काय खायचं म्हणून ठरलं. सो कुळथाची पिठी करूया म्हणून डिसाईड केलं. त्यानंतर त्याच्यासाठी मी घेतले एक कांदा बारीक चिरून घेणार आणि मग मिरची घेणार. 2 मिनटं मी फ्राय करून मिरची काढून घेते. दोन मिरची घेतल्या, ह्याला धुवून घेते. मिरचीला धुवून घेतला. सो 2 मिरची घेतले, एक कांदा घेतलाय आणि मग पिठी म्हणजे एक मोठ्या चमचानी 2 ते 3 म्हणजे 3 जण आम्ही. म्हणजे घट्ट पण नाही पातळ पण नाही आहे, असं सेमी सॉलिडमध्ये बनवणार आहे. त्यापैकी ते भाकरीसोबत पण खाता येईल आणि भातासोबत पण खाऊ शकतो. मेन मला म्हणजे महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हलवरून तक्कून बघून आलं तर पटकन बनवणारा गोष्ट आहे पिठी. ते कुळथाचं याच्याने ते पीठ बनवतात. म्हणजे त्याला भाजून बरडून झाल्यावर त्याला दळून घेतात. सुंदर छान लागतं याचं असं कापण्या पण करतात. म्हणजे असं शिजवून घट्ट मळून त्याला शिजवून असं कापतात, पण असं कापणीसारखं पण कापतात काय काय लोक. सुंदर लागतो. तर आमच्या बाजूला ना एक मालवण ताई होत्या. म्हणजे ताई म्हणजे त्यांना मी आई म्हणायचं. त्यांच्याकडून ही पदार्थ मी शिकून घेतलं आणि त्यांच्या हाताला काय चव असायचं भारी.
काकी खूप छान बनवायचं. म्हणजे मी त्यांना नेहमी आईच म्हणायचं. माझ्या आईसारखंच त्यांना मी हे करायचं. ते आता इथून घर सोडून गेले आणि त्यांनी स्वतःचं घर बदलापूरला घेतलं. त्यांचं खूप आठवण येतो. पण आजकाल काय जायला भेटत नाही कामामुळे. विचार करते 1-2 दिवसांनी जाऊन भेटूया म्हणून. सो ह्याच्यासाठी मी फर्स्ट टाईम बनवते कुर्ताचे पीठ कसे येते बघूया. बारीक चिरून घेतले कांदा आणि मिरची पण बारीक चिरून घेतलं. आई म्हणतात याला असं पाण्यात घालून नाही करायचं, आपण उपमा कशी करतो त्या प्रकारे ह्याला करायचं असतं. तर मी आता कांदा तसं मी बारीक कापून घेतलं. आता एक आपल्याला तांब्यावरून पाणी पण लागेल. एक तांब्या घेतलं, तांब्यात पाणी भरून घेते. रोज लावायचा प्रयत्न तरी करते मी, पण वेळ भेटत नाही कामाच्यामुळे. आणि आता कसं रोज कामाला जाते मी, त्यामुळे थोडंसं नाही जमत यायला, पण प्रयत्न तरी करते. आणि आता रिसेंटली मी रत्नदुर्ग मालवण वगैरे फिरून आली आहे. त्याची पण व्हिडिओज मला एडिट करायचं आणि टाकायचं. त्याचं कधी वेळ मिळतं हे माहिती नाही मला, ते पण मला टाकायचं. तर आता मी कांदा बारीक चिरून घेतलेली आहे आणि मिरची, त्याला फक्त कांदा मिरचीवर करणार आहे मी. हे बघू शकता. हे बघा, ह्याच्यात मी 1 कांदा घेतले बारीक चिरले आणि 2 मिरची त्याला धुवून बारीक कापून घेतल्या आणि 2 ते 3 चमचा कुळथाचं हे घेतलं. कुळथाचं पीठ घेतलं. आता गॅस पेटवले. मग त्याच्यात मी अंदाजे मला माहिती आहे 2 चमचे तेल किती लागेल टाकलं आहे ते. तेल तापू द्या. आणि भरपूर टाईम मी आता माझ्या चॅनलमध्ये बघते थोडासा व्ह्यूज वगैरे कमी होतात. पहिला कसं लाईव्ह आल्यावर लोक भरपूर यायचं, आता येत नाही आहे. काय कारण माहिती नाही. नक्की ते चेक करावं लागेल. सुधारणा काय करावायचं असेल तर ते मी नक्की करेन. ते जे कोणी बघणार ॲटलिस्ट एक लाईक केलं तर बरं वाटेल. चला आता वळूया पुढचं याच्यावर कसं करायचं ते. तर आता तेल लावले मी. तेल थोडं गरम झाल्यावर मी त्याच्यात कांदा आणि मिरची घालून घेते. याचा हळद थोडंसंच टाकतात, जास्त नाही टाकत. याला छान असं परतून घ्यायचं. हे आपलं ताट पडलंय. त्याला उचलून ठेवलं मी. आता कांदा चांगला असं भाजून घ्यायचं. बघू शकता पिठी मी 1 ते 1.5 चमचे घेतलं. एकाचं बेसनसारखंच आहे, पण असं आपण पाण्यात मिक्स केल्यावर करता करता ते खूप घट्ट होऊन जातात. त्यामुळे जरा सेमी सॉलिड बनवणार आहे, तर की आपल्याला भाकरीसोबत आणि भातासोबत घेऊ शकतो तसा. कांदा करपवायचा नाही, चांगलं त्याला असं ग्लॉसी होईपर्यंत त्याला चांगलं तेलामध्ये परतवायचं. काय लोक याच्यात तिखट पावडर पण घालून करतात, म्हणजे त्यांचा मालवण मसाला असतो ते पण वापरतात. मी म्हटलं आज मिरचीवर करून बघूया म्हणून प्रयत्न करते. चांगलं बनवून घ्यायचं. अजून भाजला नाही, अजून चांगलं परतवायचं आणखीन थोडं.
सॉरी, काहीतरी ग्रीन स्क्रीनवर हात गेले म्हणून थोडा वेळ असं स्क्रीन असं एकदम डल झालं. आता कांदा परतून झालं. या स्टेजवर तेलामध्येच तुम्हाला हवे तर थोडंसं तिखट पावडर घालून घेऊ शकता तुम्ही, तिखट आणि हळद. त्यानंतर तुम्ही नाही टाकायचं, म्हणजे हे घाल्यानंतर नाही टाकायचं, कारण त्याच्यात कच्चे वासायचे आणि ते व्यवस्थित नाही होणार. त्यामुळे या स्टेजमध्ये मी थोडंसं तिखट घालते. हे बघा, थोडंसं तिखट घालते आणि थोडंसं हळद. त्यालाही असं 2 मिनटं सॉफ्ट करून घेते. आणखीन 1-2 मिनटं चांगलं परतून घेऊया. म्हणजे कसं आता थोडंसं मसाला आणि हळद टाकले ना, त्याचा थोडीशी कच्चे वास जापर्यंत परतून घ्यायचं. परतवले. आणखीन 1 सेकंड थोडंसं असं मसाल्याचा वास आहे, समजतं ते कच्चे वास. कांदा करपवायचा नाही म्हणून जरा मध्यम आगेवर ठेवून मी भाजते, कारण कांदा करपल्यानंतर पिठीमध्ये चांगली चव नाही येणार, तर करपलेला असं चव येते. एकदम हळू मध्यम आगेवरच करावं लागेल. तर बघू शकता तुम्ही थोडंसं ग्लॉसी झालं आहे. आणि आता याच्यात मी पाणी ओतताना गॅस एकदम मध्यम आगेवर ठेवा, कारण आपल्यावर उडू शकते. बघा असं पाणी 1.5 कप पाणी, म्हणजे 1.5 म्हणजे माझा मोठा कप आहे, त्यात 1 आणि अर्धा टाकला. आणि छोटा कप असलं तर 3 कप पाणी टाका. आणि याला आता उकळून द्यायचं. उकळतानाच मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं, त्यानंतर ते व्यवस्थित लागणार नाही. सो आता मी थोडंसं मीठ पण ॲड करून घेते चवीनुसार. एकदम इझी पदार्थ आहे, एकदम काही नसलं तर चला पिठी पास करूया असं. बेसिकली बेसनाचं पिठाचं पण करतात, त्याला पिठी नाही म्हणत, झुणका म्हणतात. झुणका भाकरी तर एकदम फेवरेट आहे एनी टाईम. आणि झुणका पण जर असा सेमी सॉलिड बनवतो तुम्ही, भातावर पण खाऊ शकता. पातळ केलं तर पण ते भातावर छान लागतो. साऊथमध्ये त्याला ना बॉम्बे चटणी म्हणतात, आमच्या घरी साऊथमध्ये बॉम्बे चटणी म्हणतात. साऊथमध्ये ते करायचं पद्धत आहे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं टाकतात. पण इथे कसं फक्त कांदा मिरचीवर झुणका करतात. माझ्या ताईला खूप आवडतो बॉम्बे चटणी. थोडंसं उकळी येऊन द्यायचं, तर त्यामुळे मी त्याला थोडंसं झाकण लावून हे करते, म्हणजे पटकन उकळी येईल पाण्याला. आज विमेन्स डे आहे. सगळ्यांना हॅपी विमेन्स डे. असं वेगळं असं विमेन्स डे असं सादरीकरणं वगैरे मी कोणाचं म्हणजे काय म्हणतात, मला असं इच्छा नसतो, म्हणजे विमेन्स डे वगैरे असं सादरीकरण वगैरे. आजकाल टोटली इक्वली पुरुष पण तेवढे काम करतात, त्यामुळे मला असा फरक, आय डोंट फाइंड इट एनी डिफरन्स. खरं म्हटलं तर मी वर्किंग आहे. माझा नवरा वीकडेजमध्ये इतकं काम करतो ना, मी खरं सांगते असं कोणी करू पण नाही शकत. म्हणजे वॉशिंग मशीन, लादी पुसून ठेवणे आणि घर नीट ठेवणे हे सगळं तो करतो. कारण मी सकाळी 6:45ला जाते आणि रात्री मला यायला जवळजवळ 10 वाजतात ऑफिसवरून यायला. त्याचं वर्क फ्रॉम होम आहे, तो घरचं काम पण करतो आणि ऑफिसचं काम पण सांभाळतो. त्यामुळे आपण पण केलेलं आहे गोष्ट, म्हणजे इक्वली तो पण करतो. त्यामुळे असं वेगळं विमेन्स डे साजरे करणं याच्यावर मला पटत नाही आहे.
मला पटत नाही, मी कोणाचं म्हणजे दुखवण्यासाठी हे नाही म्हणत, पण हे माझं एक सिंपल हे आहे. त्याच्यात छोटे छोटे असा एक अजून 2 मिनटात याचा छान उकळी येईल. आता त्या उकळी येताना हे पीठ त्याच्यात टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा. आणखीन 2 मिनटं पुन्हा मी बंद करते, कारण की ते उकळी येऊ द्या. सो आज काय काय केलं तुम्ही लोकांनी मला सांगा. हाय हाय, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हाय मरिटा. So I want to do one live in Tamil, and I will do it shortly. Within 2 to 3 days, I'm planning to do it, because so many of my friends are from south side, so they want to have one live session in Tamil. So I promised to all my friends I'll do it. Hi. सो हे आता बॉईल होतील. आता पटकन बॉईल करताना हे पावडर त्याच्यात मिक्स करून आपल्याला चांगला ढवळून द्यायचं. श्योर श्योर, विल डू इट. श्योर श्योर, कंडिपा कंडिपा, आई विल डू इट. So I'm planning South Indian full lunch recipe in do it, but I don't know when I will do it, but I have to prepare everything first, then I should start. So I'm planning to do one full veg South Indian thali live. Thank you so much for the support. Thank you so much for the support, guys. So it started boiling, you can see. So it should let it boil more so that we can add the powder in that. It's going to boil. So how many of you guys like Bombay chutney? Please let me know. Sure, for sure I will do it. Sorry guys. My dog is barking. My pet is barking. So how you people do it with onions, tomato, red chili or chili powder? How you people make it? Please let me know. So in Maharashtra they do only with onions and green chilies, and it was so tasty without any other ingredient. Even without rai jeera they prepare, and it is a wonderful combination for roti. So now you can see हे आता उकळायला लागले, आणि आता आपण हे पावडर याच्यात टाकणार आणि फटाफट त्याला मिक्स करायचं, नाही तर ते गुठळा होऊन जाईल. ते नाही होऊन जाईल. फास्ट करायचं, त्याला गॅस सिमवर ठेवायचा आणि त्याला हलवताना जरा हळूहळू करायचं, बिकॉज ते हाताला लागू शकतो आपल्याला. त्यामुळे आपण हा खमंग वास आलाय, खूप खमंग. आणखीन तुम्हाला पाणी हवे तर एक अर्धा ग्लास पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड करून त्याला चांगलं ढवळायचं. तुम्ही बघू शकता एक चॉकलेटी कलरला आले,
आणि इतका टेस्टी आणि इतकं सुंदर लागेल ना. आणि काय काय मालवणी स्टाईलमध्ये बघितलं ना, याच्यात थोडंसं कोकोनट पण ॲड करतात. तर आपण उपमामध्ये कोकोनट ॲड करतो ना, तसं याच्यात कोकोनट पण ॲड करतात. म्हणजे ते बॉइलिंग पाणी तापायला ठेवतो ना, तेव्हाच कोकोनट ॲड करतात. आज मी कोकोनट नाही ॲड केलं, कारण आज आपण सिंपल पीटी बनवून बघूया. याला पीटी असं म्हणतात मराठी भाषेत, पीटी, कुळचाचं पीटी. बॉम्बे चटणीला इथे झुणका असं म्हणतात. झुणका मराठीमध्ये झुणका असं बोलतात. झुणका भाकरी. भाकरी इज नथिंग बट रोटी विच इज which we made out of rice flour, ragi, jwar, any type of flour which is called bhakri over here. रोटी सांगायला गेलं तर इट इज आउट ऑफ मैदा. भाकरी इज आउट ऑफ all flours like rice flour, ragi, bhajra and jwar. That is bhakri. So I will show you the rice bhakri also which was prepared there. So this is that. This is the bhakri which is made out of rice flour. See, it is very soft. Even याला भाकरी म्हणतात. मराठी लोकांना सगळ्यांना माहिती आहे. मी इंग्लिशमध्ये सांगितलं की बाकी अदर्स पण बघतात ना त्यांच्यासाठी. सो दिस इज कॉल्ड भाकरी. वन भाकरी विथ दिस फुल पीटी. It's very nice. So this is very big. One is more than enough for us. This is made out of rice flour. So this was done and this is also ready. Now you can able to see this much. If you want to adjust the consistency, you should add water plus you have to adjust the salt. So have in mind you have to adjust salt also. So that's it. मी थोडंसं पाणी टाकल्यामुळे मी थोडंसं मीठ सॉल्ट ॲड करून घेते, कारण अर्धा कप पाणी ॲड केलं आहे मी. त्यामुळे it should be in this consistency. Okay, that's it. Dinner is ready. So with roti, it goes with even with chapati also, with rice. So you may try and see. So thanks for watching. Thank you so much for all your support. And sure, soon I'll come up with one Tamil live with total veg thali, start to end. Right from the sambar, rasam, kuttu, morkurambu, then vada and payasam. So I will prepare one full veg thali of South Indian. So thank you so much guys. Thank you so much for all your support. So सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ज्यांनी कोणी ऑनलाईन आले आणि माझ्या लाईव्हला सपोर्ट केलेला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आजपर्यंत दिलेले सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये. अंटिल देन टेक केअर. गुड नाईट. टाटा बाय बाय.